सध्या आपलं एक 13 महिन्याचं बाळ खूप व्हायरल होत आहे. 13 महिन्याचं बाळ एकदम अप्रतिम अशी आई सांगेल त्या पद्धतीने ऍक्टिंग करत आहे. Baby is laughing. Baby is crying. Baby is thinking. Very good. Baby is yawning. Very good. Baby is scared. Very good. Baby is excited. Good. Baby is surprised. Good. Baby is sleeping. Very good. सो नेमकं हे कसं शक्य झालं आणि त्यांनी नेमकं काय केलं हे आपण जाणून घेणार आहोत. हा तनुष आहे. हा, आणि तनुष 13 महिन्याचा असताना खूप सुंदर ऍक्टिंग करत होता. सो नेमकं हे कसं शक्य झालं हे त्याच्या आईवडिलांना आपण विचारणार आहोत. माझं नाव स्नेहल कुंभार. मी प्रॉपर सांगलीची आहे. सांगली माहेर आणि कोल्हापूर सासर. आणि मी वर्किंग वुमेन आहे. सो मी ॲक्च्युली फर्स्ट म्हणजे मी नाही, माझ्या मिस्टरांनी तुमचं इन्स्टावरती बघितलं होतं ॲड. तर तेव्हा यांनी मला दाखवलं होतं आणि तुमचा तो सेशन होता फर्स्ट ऑफलाईनवाला, ऑनलाईनवाला 99 वाला. मग त्या दिवशी आम्ही तुमचा तो अटेंड केला होता सेशन अटेंड केल्यानंतर ना तुम्ही त्याच्यावर शेवटी एक बोलला होतात की आपण ज्या म्हणजे त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिल्यावरतीच आपल्याला तो अनुभव घेतला जातो. मग ती गोष्ट मला खूप पटली. म्हणजे लिटरली आम्ही त्यावेळेस रजिस्टर नव्हतं गेलं कारण आम्ही थिंक करत होतो. सो मग नेक्स्ट डे पर्यंत मी तेच थिंक करत होते की तुमचं ते वाक्य माझ्या डोक्यात फिरतच होतं की आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेल्याशिवाय आपण ते फॉलो नाही करू शकत. म्हणजे तुमचं ऐकलं आणि की मी ठीक आहे ठरवलं की मी हा करेल उद्यापासून, पण ते शक्य नाही मला माहिती होतं. म्हणून मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण करू रजिस्टर. ते पण ॲग्रीडच होते कारण त्यांना आवडलंच होतं. मग आम्ही जॉईन केलं. मी जॉईन केलं तेव्हा मी 4th मंथ प्रेग्नेंट होते. ओके. मग जॉईन केल्यानंतर ना हळूहळू म्हणजे सुरुवातीला काहीच आयडिया नव्हती. म्हणजे जसं जसं समजेल तसं जसं मॉर्निंग म्युझिक, इव्हनिंग म्युझिक हळूहळू चालू केलं. मध्ये मध्ये ट्रान्स स्टार्टिंगला नव्हतं एवढं पॉसिबल होत कारण मी वर्किंग करत होते. म्हणजे जेव्हा पण पॉसिबल असेल तेव्हा करायचे ट्रान्स वगैरे. आणि त्राटक वगैरे सगळं फॉलो केलं. आणि जेव्हा मध्ये मध्ये तुमच्या त्या ऍक्टिव्हिटीजचा पण स्लॉट होता तर त्यामध्ये क्राफ्ट किंवा ड्रॉइंग इतर ऍक्टिव्हिटीज वगैरे पण करायचे. मग हे करताना म्हणजे सुरुवातीला ऍडमिशन घेताना बरेच जणांच्या डोक्यात एक प्रश्न असतो की मी वर्किंग आहे, मला एवढं सगळं शेड्यूल जमेल का, मी करू शकेन का? तुम्हाला असं वाटलं नाही का? तेव्हा असं वाटलं. तेव्हा त्याबद्दल थिंकच नव्हतं केलं कारण तुमचं जेव्हा सेशन ऐकला होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही जे सांगितलं होतं की ते, आणि एक गोष्ट खूप आवडली होती तुमच्या सेशनमध्ये की तुम्ही म्हटलं होतात की प्रत्येकजण बाळ जन्माला घालतंच पण त्यांच्या मागं काही मोटिव्ह नसतो. पण जेव्हा तुम्ही म्हटलं की तुम्ही तुमचा मोटिव्ह ठरवा, मग त्याच्या पुढे बाकीच्या गोष्टी काही डोक्यातच नाही आल्या. मग तेव्हा ऍक्च्युली फर्स्ट डे की जेव्हा असं डिसाईड केलं की आपल्याला पण बाळ आपण कुठल्या तरी मोटिव्हसाठी जन्माला घालायचंय, मग त्यानंतर ना या गोष्टी मॅटरच नाही केल्या. ओके. म्हणजे मोटिव्ह हा सगळ्यात महत्वाचा भाग होता आणि त्यानंतर म्हणजे पैसे मॅटर करत नाहीत. आणि बाळ चांगलं बनलं तर मग पैशांची काही गरज आहे. मी नेहमी सांगत असतो की जन्माला येत असताना प्रोसेसमध्ये असताना हवं ते घडवता येतं. आणि मला वाटतं की तुम्ही ते घडवलं. तुम्ही 4 महिन्यांपासून डिलिव्हरीपर्यंतचा हा प्रवास GSC सोबत केलात. सो तुम्हाला असं वाटतं की GSC मध्ये दिला गेलेला किंवा डिझाईन केलेला प्रत्येक टास्क, मग तो ट्रान्स असो, ऍक्टिव्हिटीज असो, योगा असो किंवा स्टोरी टेलिंग असो, मॅथ्स मेमरी असो, डॉक्टरांचे सेशन्स असो किंवा तुम्हाला दिला जाणारा केअरटेकरचा सपोर्ट असो, डॉक्टरांचा सपोर्ट असो, हे सगळं खरंच एका गर्भवती महिलेला तिच्या प्रेग्नन्सीला सेलिब्रेट करायला मदतीचं किंवा महत्त्वाचं आहे का? मदतीचं नाही, गरजेचंच आहे आय फील. कारण माझं एक थॉट प्रोसेस होता की आता माझी बहीण पण प्रेग्नेंट होती तर तिने पण केले होते गर्भसंस्कार क्लास वगैरे, पण त्यामध्ये असं पुस्तक वगैरे वाचून मग आपली अशी म्हणजे माझी पण अशी मेंटॅलिटी होती की गर्भसंस्कार म्हणजे चांगलं वाचायचं, चांगलं थिंक करायचं एवढंच. पण जेव्हा GSC जॉईन केल्यानंतर ना समजलं की पुस्तकापलीकडे पण कितीतरी गोष्टी आहेत करण्यासाठी. आणि मी वर्किंग वुमेन होते म्हणून, जर हाऊसवाईफ असते तर मी सगळं A to Z म्हणजे टाइम टू टाइम फॉलो केलं असतं फॉर शुअर. पण
म्हणजे बेस्टच आहे. लाईक त्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत शेड्यूल केलेल्या आहेत की आपल्याकडे काहीतरी आहे करायला, पण सपोज जर GSA नसतं तर मी काय करू त्या टाइमला तो प्रश्न पडला असता, किंवा मी जस्ट पुस्तक वाचत बसले असते. पण त्याच्या पलीकडे पण खूप काही गोष्टी आहेत. पहिले 3 महिने तुमच्याकडे होते जेव्हा तुम्ही GSA ला जोडलेला नव्हता, तेव्हाचा काळ, पहिले 3 महिने आणि नंतर जोडल्यापासून 4थ्या महिन्यापासून डिलिव्हरीचा काळ, या दोघांमध्ये काय फरक पडला? तोच फरक आहे. पहिले 3 महिने तर मला आठवतच नाही मी काय केलं पहिली गोष्ट. पण 4th मंथ नंतर ना माझ्याकडे काहीतरी करायला होतं महत्वाचं. आणि फर्स्ट थिंग म्हणजे योगा पण मी आधीपासूनच योगा करते. पण आता प्रेग्नन्सीमध्ये कुठला योगा करायचा काय आपल्याला काही माहिती नसतं, मग ती युट्यूबच रेफर. पण मी मॅमचा योगा करत होते, विशाखा मॅम. मी लिटरली 9th मंथ पर्यंत एंड पर्यंत योगा केलेला आहे त्यांच्यासोबत. व्हेरी गुड. सर तुम्हाला काय जाणवलं का? म्हणजे नॉर्मली काय असतं की तुम्ही दोघेच राहता? हो हो, नाही आई वडील पण म्हणजे बाळासाठी आहेत. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी होती त्यावेळेला आई वडील कदाचित गावी, तेव्हा दोघेच होता. आता नॉर्मली दोघेच असतो, कारण आजची परिस्थिती काय की न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत मोस्टली. जॉब्सच्या निमित्तानं किंवा कशाच्या तरी निमित्तानं आपण बाहेर येतो, आणि जेव्हा दोघेच आहोत त्यातल्या त्यात पहिलीच प्रेग्नन्सी आहे, अशा वेळेला एक क्युरिओसिटी असते किंवा भीती असते, एक्साइटमेंट पण असते. अशा कंडिशनमध्ये जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात, मूड स्विंग्स व्हायला लागतात, मग चिडचिडपणा वाटायला लागतो, आणि मग त्याचं सफरिंग म्हणजे तो राग किंवा ती चिडचिड कुठेतरी नवऱ्यावरती होत असते, आणि तो बदल नवऱ्याला निश्चित जाणवत असतो. सो पहिले 3 महिने तसं तुम्हाला काय फील झालं का? 3 महिने तसं म्हणजे कसं आहे, आता प्रत्येकाचा स्वभाव आहे. म्हणजे काही जण लोकांना कसा राग येतो, मूड स्विंग होतात पहिल्यापासून, पण डिलिव्हरी नंतर थोडासा फरक जाणवला की कुठंतरी म्हणजे चिडचिड होते, जास्त नाही पण थोडाफार जाणवला. पण त्याच्यामध्ये तुमचा एक बेनिफिट जे अफर्मेशन होते ना, त्याचा खूप इम्पॅक्ट पडला की जेणेकरून. आणि हो, अफर्मेशन्स पण मी रोज लिहित होते. अफर्मेशन्स भले कधी लेट झाला उठायला तरी पण लेट झाल्या म्हणून राहू दे असं कधीच नाही. मी 9th एंड पर्यंत इव्हन आता पण मी लिहिते. फॉलो म्हणजे मी अफर्मेशन्स कंटिन्यू लिहिते. म्हणजे जमत नव्हतं, पण 5-6 o'clock नाही तेव्हा जमायचं उलट. तेव्हा प्रेग्नन्सीमुळे झोप लवकर यायची, जाग वगैरे. आता नाही लवकर येत, पण तरी पण लेट झालं तरी मी लिहिते अफर्मेशन्स. ग्रेट. आता JSA ला जोडल्या, अफर्मेशन चालू केल्या, ट्रान्स चालू केला, म्युझिक ऐकायला लागल्या, ऍक्टिव्हिटीज करायला लागल्या, मग तुम्हाला हे जाणवलं की ते आता बिझी झालेले आहेत. म्हणजे असं नाही की राग चिडचिड करायला, इरिटेट करायला, म्हणजे बाकीचं काहीतरी मूड स्विंग्स व्हायला म्हणजे चान्सच नव्हता, की जॉब आणि जॉब नंतर इमिडिएटली एवढा सगळा टास्क त्याच्यामध्ये त्या बिझी आहेत, आणि बिझी असल्यामुळे कसं वातावरण एकदम छान गेलं किंवा मनात काही निगेटिव्हिटी झाल्या नाहीत, असं तुम्हाला जाणवलं का? तसं काही असं म्हणजे पॉझिटिव्हच होते. म्हणजे 9 मंथ पर्यंत तरी पॉझिटिव्ह, म्हणजे असं हे नाही, कारण आम्ही दोघं 7 मंथ पर्यंत एकत्रच होतो. इव्हन त्याच्यामध्ये सिंगल म्हणजे असं कधी चिडचिड, राग, हा द्वेष, म्हणजे तिनं बॅलन्सिंग केलं की दोन्ही वर्क प्लस तुमचं हे मॅनेज केलं. सो माझा हा प्रश्न विचारण्यापाठीमागचा उद्देश हाच होता, कारण मोस्टली जेव्हा लोक वर्कशॉपमध्ये येतात, अटेंड करतात, आणि मग त्यांच्यामध्ये एक प्रश्न असतो की मी वर्किंग आहे, आणि मग सर एवढं सगळं काही सांगतात, मला ते जमेल का? आता तुम्ही जे काही फॉलो केलं ते रिझल्ट्समध्ये बाळामध्ये दिसतंय अगदी 100%. त्याचा व्हिडिओ पाहिला की आपल्या लक्षात येतं की इव्हन आता मी तनुषला पाहतोय त्याच्यात सुद्धा तो बदल बघायला मिळतो. इतर बाळांपेक्षा प्रचंड ऍक्टिव्ह, किंवा त्याचं ग्रास्पिंग कपॅसिटी, त्याचं ऑब्झर्वेशन, म्हणजे आल्या तो पहिल्यांदा ऑब्झर्व करत होता, आणि नंतर मग आता सो अनेक क्वालिटीज त्याच्यामध्ये त्या जाणवत आहेत. सो तुम्ही किती % GSAनं जो काही दिलेला टास्क आहे डिझाईन केलेला, तो टास्क किती % या डिलिव्हरी पर्यंत फॉलो केला? पर्सेंटेज मध्ये 100 मधून सांगायचं? 100 पैकी किती %? म्हणजे टास्क तर 90 मिनिटांचे दररोज द्यायला सांगितलेलं होतं, पण त्यातला सर्वसाधारण किती, म्हणजे 80%, 70%, किती %? 70 to 80% मी देतच होते. व्हेरी गुड. मी प्रत्येकाला म्हणजे जर तुम्ही वर्किंग असून 70-80% करू शकता, तर कोणीही वर्किंग महिला 70-80% पुढचा एक प्रश्न की हे तर तुम्ही 9 महिने म्हणजे 4थ्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत, म्हणजे सर्वसाधारण 6 महिने तुम्ही आमच्यासोबत जोडलेले होतात, तर त्या 6 महिन्यात तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा तुमच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला असं वाटतं का तुम्हाला? ऑफकोर्स चेंज झाला, भरपूर चेंज झाला. म्हणजे GSA फक्त प्रेग्नन्सीसाठी नाहीये, तर GSA मध्ये म्हणजे खूपच चेंजेस. लाईक कितीतरी वेळा आधी निगेटिव्ह थॉट्स यायचे, किंवा असं
एकदा नेगेटिव्हिटीमध्ये गेले की फुल नेगेटिव्हच वाटायचं, पण ती नेगेटिव्हिटी वगैरे नाही जाणवली नंतर. कारण ऑलरेडी अफर्मेशन्स वगैरे लिहित होते, त्यामुळे त्यामध्येच इतकी पॉझिटिव्हिटी होती की, आणि फुल डे ऍक्टिव्हिटीज येते, त्यामुळे नेगेटिव्ह किंवा अशा काही गोष्टीचा प्रश्नच नाही आला. मग याचा जॉबमध्ये पण निश्चित फरक पडला हो, असेल. हो. कारण कसं असतं, स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, चेहऱ्यावरती स्माईल राहिली, तणावमुक्त राहिलात, तर ऑफिसमधला एन्व्हायरमेंट, तुमच्या सानिध्यात येणारा व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह बनत असतो. आणि तेच जर ताणतणाव घेऊन स्ट्रेसमध्ये. नाही, लिटरली मला तो खूपच म्हणजे पॉझिटिव्ह. मी सासरी पण तेव्हा राहिले होते प्रेग्नेन्सीमध्ये, तर तिथेही कुठल्या अशा गोष्टी झाल्या नाहीत की निगेटिव्ह होतील. म्हणजे तिथं पण एकदम सगळं पॉझिटिव्ह झालं. आणि इव्हन माहेरी पण आले होते राहायला, तर तिथेही सगळीकडे म्हणजे पॉझिटिव्हच होतं, असं निगेटिव्हिटी काहीच नाही आली. ओके. एक महत्त्वाचा प्रश्न जे आपण नवीन उपक्रम म्हणजे GSC मध्ये करत असतो, की घराघरातल्या प्रत्येक इनलॉज असतील, हस्बंड असेल, त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतो फन विथ GSC मध्ये. तर फन विथ GSC चालू झालं आणि त्यानंतर हस्बंडची इन्व्हॉल्वमेंट वाढली, असा काही किस्सा किंवा? ऍक्च्युली कसं आहे, मला ऑफिसच्या ह्याच्यामधून म्हणजे जास्त टाइम इन्व्हॉल्व्ह होता येत नाही. की म्हणजे ही बोलते मला की सेशन जॉईन कर, फन असतात, ऍक्टिव्हिटीज असतात, मला रिअली पार्टिसिपेट होता येत नाही, कारण वर्कच एवढं लोड प्रेशर आहे, त्यामुळे जमत नाही. पण ज्यावेळी मला टाइम भेटतो त्यावेळी मी ऑफलाईन ते चेक बघतात. म्हणजे इव्हन मी जास्त होऊ शकत नाही, कारण मला थोडंसं काम असल्यामुळे, थोडंसं प्रेशराईज असल्यामुळे मी करू शकत नाही. पण ज्यावेळी टाइम भेटेल त्यावेळी मी फॉलो करतो. किंवा बाळावरती पण टाइम, जर ऍक्टिव्हिटीज मला डेली घेता जमत नाही, पण ठीक आहे, ते दररोज फॉलो करते, ऍक्टिव्हिटीज फॉलो करते, त्यामुळे तो म्हणजे तितकं रिस्पॉन्स पण त्याचा इतका आहे ना की त्याला दररोज ती शिकवते. ऍक्च्युली माझ्यातून जमत नाही, म्हणजे 100% नाही, मिनिमम 10-20%च फक्त मी त्याला जर टाइम भेटला मी बसतो, शिकवतो, पण जास्त नाही. माझ्यातून ऑफिसमुळे जमत नाही. व्हेरी गुड. पण याच्यात तुम्हाला प्रश्न आहे की GSC जॉईन केल्यानंतर सरांचं इन्व्हॉल्वमेंट वाढली, इन्व्हॉल्वमेंट नसेल पण सपोर्ट वाढला का तुम्हाला? हा, सपोर्ट ऑफकोर्स वाढला. म्हणजे कसं झालं सांगा, म्हणजे कुठल्या बाळाच्या बाबतीत वगैरे मला स्वतःला एकटीला काही फेस करायला लागलं किंवा काही असं कधीच नाही. कारण पूर्वीच्या काळीची जी परिस्थिती असायची किंवा आताही अनेक फॅमिलीजमध्ये बघायला मिळतं की पती पत्नींमध्ये काही ताणतणाव असतो, वादविवाद होतात, प्रेग्नन्सीमध्ये ते नातं पुन्हा तणावलं जातं. इव्हन बरेचदा गर्भवती महिलेला काही विनाकारण म्हणजे पोस्टपार्टम सुद्धा बरेच नको त्या गोष्टींची चिंता वाटायला लागते. किंवा बरेचदा फर्स्ट प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरीसाठी गावी गेलेलं आहे, मग हस्बंडला घेऊन चिंतेत असतात किंवा इरिटेशन्स होतात. पण तसं तुम्हाला काही वाटलं का? नाही, तसं काहीच नाही. तुम्ही कॉन्फिडंट होता? हो, सपोर्ट खूप होता. त्यामुळेच मी त्याच्या नंतर पण BRC एवढं स्मूथली करू शकले. पण कंटिन्यू काय केलं की आम्हाला म्हणजे जाणवलं की बाबा पुढं आहे, त्याचा म्हणजे बेनिफिट आपल्याला भेटू. प्रश्न ऍक्च्युली मी सेकंड थॉट दिलाच नाही. ऑफकोर्स GSC केल्यानंतर BRC जॉईन करायचं फिक्सच होतं. फक्त तेव्हा असं झालं की म्हणजे हा लहान होता, थोडंसं पोस्टपार्टम डिप्रेशन होतं ऍक्च्युली स्टार्टिंगला. मग तेव्हा मला एवढं हे नव्हतं की आता जॉईन करायला पाहिजे. पण मी हा जेव्हा 3rd का 4th मंथचा होता तेव्हा जॉईन केलं BRC. बट तेव्हा असं फील झालं की फर्स्ट डे पासूनच करायला पाहिजे होतं मी. ते डिप्रेशन पण झालं नसतं जेवढा तो पिरियडचा झाला होता तो. ग्रेट, खरंच खूप छान. शेवटचा एकच प्रश्न विचारतो आणि तो सगळ्यांच्या दृष्टीने, म्हणजे बरेचदा वर्कशॉपला तुम्ही आलात, तुम्ही ॲडमिशन घेण्याच्या आधी तुम्हीही विचार केलात किंवा काही गोष्टी तुम्हाला पटल्या. बरेचदा जसं GSC मध्ये आल्यानंतर मी सांगत असतो की तुम्हाला बाळ पाहिजे म्हणजे संतती पाहिजे का संपत्ती पाहिजे. म्हणजे अनेक लोक अटेंड करतात, आज अनेक हजारो लोक फीडबॅक देतात की GSC बेस्ट आहे, सगळेजण सांगत असतात. बट टिल मला पडलेला एक प्रश्न आहे की रिझल्ट तुमच्या समोर आहेत, बाळं तुमच्या लोकांच्या समोर आहेत, प्रोसेस तुमच्या समोर आहे, देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्यांच्या समोर आहेत, आणि किती इंटेन्शन, किती जेन्युनली हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं जातं हेही लोकांसमोर आहे. आणि एवढं असताना सुद्धा बरेचसे लोक, इव्हन ज्यांची पेईंग कपॅसिटी आहे, आर्थिक इश्यू नाही आहेत, अशी लोक सुद्धा ॲडमिशन घेत असताना कुठेतरी निगेटिव्ह वाटतात किंवा ते पैशांचा विचार करतात. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? जे असे आहेत बरेचसे. ॲक्च्युली मी स्वतः कितीतरी जणांना रेफर केलंय GSC साठी, माझे क्लोज पण. बट ते काही जण असे असतात की त्यांचं असं असतं की मी ऑलरेडी वर्किंग, माझे स्वतःचे एक फ्रेंड आहे जिला मी रेफर केलं होतं, बट तिचं असं होतं की ती ऑलरेडी तिला प्रेग्नन्सी प्रॉब्लेम्स चालू होते
आणि तिचं ऑफिस वगैरे चालू होतं. मग ती थिंक करत होती की मी म्हणजे आता जॉईन केलं तर फायदा काय, म्हणजे मी टाइमच नाही देऊ शकणार. ऍक्च्युली त्यांचा मेन कन्सर्न होता. किंवा काही जण पैशांकडे पण बघतात. तर जर पुढचा रिझल्ट ऑफकोर्स त्यांना जर चांगला पाहिजे असेल तर माझं मत आहे की पैशांकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे बघूच नये. आणि तुम्ही जर तिकडे टाइम देत असाल वर्क तुमच्या ऑफिसच्या ह्याला, तर ऑफकोर्स इकडेही टाइम देऊ शकता. आणि टाइम द्यायचा प्रश्न नाही. आपण जर जॉईन केलं तर टाइम ऑटोमॅटिकली भेटून जातो. इव्हन आपलं आता आमचं उदाहरण देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आम्ही ज्यावेळी जीएससी स्टार्ट केली स्टार्टिंगला, तेव्हा तुमचा फर्स्ट सेशन मी जॉईन केला. जस्ट म्हणजे तुम्ही पहिला सेशन दिला होता ना, तो जॉईन केला. मग तुम्ही अराउंड आय थिंक 7,000 काहीतरी फी सांगितली होती. आम्ही दोघांनी डिस्कशन केलं घरात की नाही, कंटिन्यू नाही करायचं. म्हणजे आमचं झालं होतं रिअली, म्हणजे असं झालं होतं की पैशाकडे विचार करून नको, असं झालं होतं. पण नंतर मला तुमचा तो एक वर्ड आठवला की बाबा आपण मुलांना कशासाठी म्हणजे आज जन्माला घातले, पण तुमचा काही एम काय की त्यांना तुम्ही मोठं करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे का तुम्ही डिसाईड केलं. हे जे वाक्य मी ऐकलं ना, त्याच्यानंतर आम्ही थोडं डिस्कस केलं आणि म्हटलं असं आपल्याला म्हणजे नॉर्मली तुम्ही आता म्हटलं मी पुस्तक वाचतो आणि पूर्ण ऍक्टिव्हिटी करतो, हे फॉलो होत नाही. आमचंही तेव्हा तसंच झालं होतं. सेम असं झालं. आम्ही पण पैशांकडे थिंक केलं होतं तेव्हा की एवढे पैसे, म्हणजे कारण अशी इन्व्हेस्टमेंट आधी कधी केलीच नव्हती. बट मी म्हणजे नंतर एक असं वाटलं, बट तुमच्या त्या सेंटेन्समुळे फक्त आम्ही थिंक केलं की जॉईन करायचं. कारण कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये गेल्याशिवाय आपल्याला कधीच समजत नाही आणि फॉलो तर ऑफकोर्स होतच नाही. आपण मुलांना कशासाठी जन्माला म्हणजे आज घातले, पण त्याचा हेतू काय की बाबा त्यांना मोठं झाल्यानंतर काय बनवायचं आहे का, हे आपल्याकडे एक पाहिजे ना. ते आम्ही आता म्हणजे त्यावेळी आपण ते विचार करतच नाही. इव्हन तो जे सेंटेन्स आहे ना, आणि तुम्ही ते सांगितलं नंतर ऍक्च्युली खरोखर मोटिव्ह तो मी पण माझ्या मनामध्ये माझ्या बाळासाठी आणला होता. इव्हन हे मी म्हणजे सुरुवातीला तो विचार केलता आणि पहिले 3 महिने तुम्ही मिस केले. आता असं वाटतं का की यार आधीपासून करायला पाहिजे, 3 महिने पण मी मिस नाही करायला. 3 महिने पण नव्हते मिस करायला पाहिजे. स्टार्टिंग पासून केलं असतं तर अजूनचा. एक शेवटचा प्रश्न, आता बाळ तर आलेलं आहे, बाळाचे व्हिडिओ तुम्ही पाठवताय किंवा प्रोग्रेस आपण सगळे पाहतोय. सो समाजामध्ये आज ज्या फ्रेंड्सना तुम्ही रिकमेंड केलं किंवा अजून काही फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, आई असेल, जे जुनी लोक आहेत त्यांना हे बदल लगेच लक्षात येतात कारण त्यांनी अनेक बाळांना पाहिलेलं आहे. इव्हन हॉस्पिटलला गेल्यानंतर बरेचदा, दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा तिथली बाळं पाहताना डॉक्टर्स सुद्धा काही बरेचदा अप्रिशिएट करत असतात. सो असा या बाळाबद्दल काही अनुभव तुमचा? तसे तर खूप सारे आहेत. बट जीएससीचे जे सेशन्स वगैरे होतात, BLW वगैरे, बेबी लेड वेनिंग किंवा बाकीचे पण सेशन्स होतात, तर त्याचा पण खूप फायदा झाला. म्हणजे मी बाळाला आधीपासून BLWचं मी सेशन्स अटेंड केले होते मॅमचे. तर जसं 6 मंथ झाले मी माझ्याकडून त्याला खूप म्हणजे स्टार्टिंगला मला खूप प्रॉब्लेम्स पण झाले त्याला सेल्फ फिडिंग करून, म्हणजे BLW हे करताना वगैरे. बट आता तो इतकं इंडिपेंडेंटली खातोय. आणि जेव्हा माझी बहीण आली होती घरी, माझी मोठी बहीण, तर तिचा बेबी होता, तर तो 3 इयर्सचा होता तरी त्याला फीड करायला लागायचं. बट तिने जेव्हा ह्याला बघितलं की तो स्वतःच्या हाताने आणि म्हणजे टीव्ही वगैरे न बघता स्वतःच्या हाताने स्वतः खातोय, तर ती खूपच म्हणजे शी वॉज सरप्राईज्ड की कसं काय खाऊ शकते आणि खूपच चांगली सवय लागली. तर हे सगळं जीएससी मुळेच पॉसिबल झालंय. तो खूपच समजलं पण नसतं आणि मी तेवढं म्हणजे त्याला टाइम पण देऊ शकले नसते आणि तेवढं धाडस पण केलं नसतं त्याला तेवढं शिकवण्याचं. मग त्या जीएससीचे डॉक्टर्स वगैरे म्हणजे रुपल मॅम वगैरे त्यांनी एवढं छान ट्रेनिंग वगैरे म्हणजे सेशन्सनी सांगितलं. किंवा काही इश्यू जरी झाला तरी सायली मॅमला, म्हणजे सायली मॅम आहेतच त्या, म्हणजे निश्चिंत आहे आम्ही. जरी काही चुकलं तर सायली मॅमला लगेच विचारू शकतो. तसं जर हे काही नसतं तर कुणाला विचारणार होतो. म्हणजे खूप ही एक गोष्ट झाली आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या भरपूर. म्हणजे इव्हन कसं आहे त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, त्या आता माझी बहीण आहे ना, ती पण बघितली म्हणजे तिचे व्हिडिओ किंवा असं लाईव्ह बघितलंय ना, तर ती म्हणते की हा आता इतका म्हणजे म्हणलं होतं फर्स्ट 3-4 इयर्सची मुलं जी आता स्कूलमध्ये शिकतात ना, तो आता कव्हर करतो. म्हणजे ती सरप्राईज होती की हा कसा करतो. इव्हन तो असं तिला बघितलं ना, तर प्रत्येक वेळी तिला म्हटलं हे बघ ही जीएससी क्लास आहे. वर्कशॉप मध्ये एक गोष्ट सांगत असतो की तुम्ही फीज पे करत नाहीये, तर तुम्ही तुमच्या बाळाला आयुष्यभराचं गिफ्ट देताय. कारण आज प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही जे काही केलं, जे काही त्या बाळासाठी म्हणून केलं, खरं तर त्या बाळाला तुम्ही दिलेलं हे आयुष्यभराचं
शुदोर आहे, गिफ्ट आहे, right. आणि त्याच्यामुळेच आज हे बदल त्या बाळामध्ये बघायला मिळत आहेत. सो खात्री आहे, म्हणजे आपलं विजन तेच आहे की अनेक भारतरत्न मला घडवायचे आहेत, आणि अशी बाळं जी काही आपल्याला आता लाभलेले आहेत, GSCच्या माध्यमातून आपण निर्माण केलेले आहेत, या बाळांना उद्याचं भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला द्यायचं आहे. आणि पुढचं प्लॅनिंग सुद्धा आपलं तसंच आहे, आपण तसंच काही विचार करतोय. मला खात्री आहे की ही बाळं खूप लवकर, म्हणजे 400 वर्षापूर्वी परिस्थिती नसताना, एन्व्हायरमेंट नसताना, फॅसिलिटीज नसताना, टेक्नॉलॉजी नसताना, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात. तर मग आज आपली ही बाळं जी बाय चॉईस, प्रयास आणि प्रयत्न करून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपण जन्माला घातलेले आहेत, तर ही बाळं सुद्धा आज ॲडव्हान्स पिढीतले आहेत. तर ही बाळं सुद्धा वयाच्या अवघ्या 12व्या आणि 14व्या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसली पाहिजेत.